फक्त डॉक्टर आणि इंजिनियरच का? तुमच्या आवडीनुसार करिअर निवडा. मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग करत आहे आणि तुम्हीही करू शकता. तुम्हाला माहिती का की एका सर्वेनुसार सर्वात जास्त आत्महत्या या कुठल्या क्षेत्रात होत आहे? ते म्हणजे मेडिकल आणि दुसरं म्हणजे इंजिनिअरिंग. कारण पालकांच्या पहिल्या पसंतीचं क्षेत्र कुठलं असेल तर ते म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग. आपले पालक असतील, नातेवाईक असतील, समाज असेल, कोणीही आपल्याला तेच सांगतं की तुम्हाला डॉक्टर बनायचे किंवा तुम्हाला इंजिनियर बनायचे. पण आपल्याला हे कोणीही विचारत नाही की तुम्हाला काय बनायचे, तुम्हाला काय व्हायला आवडेल किंवा तुमची इच्छा काय आहे, तुमच्या मनात काय आहे, या गोष्टी आपल्याला कोणीही विचारत नाही. आणि आपण पालकांच्या दबावाखाली येऊन, त्यांच्या प्रेशरमध्ये येऊन आपण चुकीचा निर्णय घेत असतो. आणि ज्यावेळेस आपण मेडिकल आणि इंजिनिअरिंग करत असतो त्यावेळेस आपण पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिकत असतो. तो मुलगा कधीही स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिकत नाही, कारण त्याच्या आवडीचं क्षेत्र ते नाहीच आहे, त्याला तिथे जायचं होतच नाही. आणि ज्यावेळेस त्याच्या आवडीचं क्षेत्र नसतं, ज्यावेळेस त्याला तिथे इंटरेस्ट नसतो, त्यावेळेस त्या फील्डमधलं त्याला ABC सुद्धा माहीत नसतो. त्यावेळेस त्याला त्या फील्डमधला काहीच जमत नाही. आणि काहीच जमत नसल्यामुळे त्याला खूप टेन्शन येतं, ताण येतो, तणाव येतो, चिंता वाढते. आणि काही वेळेस बऱ्याच मुलांना नको तो मार्गसुद्धा पत्करावा लागतो. आणि या गोष्टी व्हायला नकोत. म्हणून करिअरचं नियोजन, करिअरचं गायडन्स हे असायलाच हवं.